नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 12वा श्लोक. श्लोक 12. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मानवी आयुष्यात भावनांचं विशेष महत्त्व आहे. जरा कल्पना करून पहा, भावनांशिवाय तुमचं आयुष्य कसं असलं असतं? सगळं अगदी रोबोटिक भासलं असतं. खरं तर विविध रंगांनी नटलेली ही सृष्टी जशी मोहक वाटते ना, तसंच मानवी आयुष्यही विविध भावनांमुळे अधिक रंजक बनतं. परस्पर व्यवहारामध्ये भावनांमुळे अधिक जिवंतपणा येतो. भावना संवेदनांना दिशा देतात, विचारस्मृतींना दिशा देतात आणि भावना वर्तनालाही दिशा देतात. तुम्ही स्वतःचंच निरीक्षण केलं तरी तुमच्या हे सहजपणे लक्षात येईल. जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? त्यावेळी तुम्हाला आजूबाजूचं सगळं जग आनंदात आहे असं वाटू लागतं. सगळं अर्थपूर्ण वाटू लागतं, विश्वासपूर्ण वाटू लागतं. आणि याउलट जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा आजूबाजूच्या जगातही सर्वत्र दुःख, निराशा, वैफल्य पसरलं आहे असं तुम्हाला वाटू लागतं. कल्पना करा, तुमच्या अशा या दुःखद भावस्थितीत तुम्हाला कोणी अगदी धावत येऊन आनंदाची बातमी सांगितली तर काय घडेल? अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरचे हावभावही असे असतील की यात काय मोठं, सगळं क्षणभंगूर आहे, तथ्यहीन आहे, कशातच काही राम उरलेला नाही असं तुम्हाला वाटेल. अशी स्थिती असताना भावना संवेदनांना असं काही वळण देतात की अगदी अर्थाचा विपर्यास करायला भाग पाडतात. भावना आपल्या विचारांनाही दिशा देतात. कोणतीही एक भावना जेव्हा तुमची जागृत होते तेव्हा तुमची विचारांची, स्मृतींची शृंखलाही त्याच दिशेने असते. बघा, मनात रागाची भावना असेल तर आपले सगळे विचारही रागाचे, संतापाचेच असतात. प्रसंग घडतो 2-5 मिनिटांचा, मात्र आपला तोंडाचा पट्टा तासनतास वाजत राहतो. सगळ्या तशाच स्मृतीही साथीला अगदी पुढे सरसावतात आणि वर्षानुवर्षाचं आपल्या मनात साचलेलं आपण सगळं काढू लागतो. अहो, इतकेच काय, गंमत पहा, जेव्हा तुमची भावस्थिती दुःखी असते ना, तेव्हा तुम्हाला गाणीसुद्धा दुःखीच ऐकायला आवडतात. तेवढ्यात कोणी उडत्या चालीची, आनंदाची, जोशपूर्ण गाणी लावली तर तुम्हाला चक्क ती कडकड वाटते. शेवटी काय, तर जसे विचार, भावना तसेच वर्तनही. म्हणूनच भावनांची दिशा जाणून घ्यायला पाहिजे. सकारात्मक भावना सकारात्मक मानसिकता निर्माण करतात
तर नकारात्मक भावना नकारात्मक मानसिकता निर्माण करतात. मध्यंतरी भगवान रजनीशांचा एक खूप छान व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुमची दुःख, तुमची निराशा हे दुसऱ्या कोणाला सांगत बसू नका. कारण दुसऱ्यांना सांगताना कळत नकळतपणे तुम्ही त्या दुःखाला, त्या निराशेला मोठं करत असता. किती खरं आहे हे. भावनांना वेळीच योग्य वळण द्यायला हवं. त्यांचं भरकटणं आवरायला हवं. म्हणजे पुढील अनर्थ टाळता येतील. म्हणून समर्थ सांगतात, मनाला वेळीच आवरा. दुःखाच्या डबक्यात त्याला डुंबत ठेवू नका. दुःखाच्या आठवणींच्या जगतात एकदा शिरकाव झाला की दिशाहीनता तर येतेच. शिवाय त्यासोबत शोक, चिंता या भावनाही चेतावणी द्यायला सोबत राहतातच. विनाकारण शोक करणं, राईचा पर्वत करणं, पराचा कावळा करणं हे टाळायला हवं. विश्वास बसणार नाही, पण एकदा ही वृत्ती, ही मानसिकता बळावायला लागली ना की ह्या भावनांचेही व्यसन लागल्यासारखे होते. त्यातच राहायची सवय जडून जाते. काही चांगलं घडलं तरी त्याचा आनंद व्यक्त केला तर जात नाहीच, पण त्याही पुढचं म्हणजे तो सुखद प्रसंग म्हणजे पुढच्या दुःखद धक्क्याची जणू काही चाहूलच. असंच त्याच्याकडे बघितलं जातं. पुढचा धक्का काय असेल याची दुश्चिंता सुरू होते. या साऱ्यातून आपण आपल्या मनावर, शरीरावर किती अनिष्ट परिणाम ओढवून घेत राहतो. नकारात्मक भावनांमुळे आपल्या स्वायत्त मज्जासंस्थेचा म्हणजेच ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा जो अनुकंपी विभाग असतो, सिम्पॅथेटिक डिव्हिजन, हा विभाग कार्यान्वित होत असतो. नकारात्मक आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सामना करा किंवा पळून जा, फाईट ऑर फ्लाईट हे 2 पर्याय समोर असतात आणि त्यापैकी कोणत्याही पर्यायासाठी शरीराचे अधिक ताकद वाढवण्याची गरज असते. मग शारीरिक प्रक्रियांमध्ये त्याला अनुसरून बदल घडतात. सामना करायला काय किंवा पळून जायला काय, ताकदीची तर गरज असतेच ना. म्हणून मग त्यासाठी श्वासोच्छवासाची गती वाढते. श्वास उच्छवासाचं गुणोत्तर बदलतं. आता हे गुणोत्तर बदलतं म्हणजे काय की सामान्य स्थितीमध्ये आपण श्वास घ्यायला जेवढा आपल्याला वेळ लागतो त्याच्या जवळपास दुप्पट वेळ हा श्वास सोडायला म्हणजेच उच्छवासाला लागत असतो. तर त्याचं हे एक ठराविक प्रमाण असतं आणि हे प्रमाण अशा भावस्थितीमध्ये हे प्रमाण बदलतं. रक्ताभिसरण अधिक वेगानं होऊ लागतं. रक्तदाब वाढतो. रक्तातील शर्करेचं म्हणजेच साखरेचं प्रमाण वाढतं. कारण ताकद वाढवायची असते ना. ग्रंथीच्या कार्यात बदल होतो, इत्यादी इत्यादी. नकारात्मक भावस्थितीमुळे निर्माण झालेल्या या शरीरांतर्गत आणीबाणीच्या परिस्थितीत हे सगळे बदल होतात. त्यानंतर काही काळाने आपण शांत होतो, सामान्य स्थितीमध्ये येतो. हे कशामुळे? तर यावेळी स्वायत्त मज्जासंस्थेचा परानुकंपी विभाग, ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन असं म्हणतो, हा विभाग कार्यान्वित होतो आणि शरीर पूर्वस्थितीमध्ये आणण्यास तो मदत करतो. परानुकंपी विभाग कार्यान्वित असतो तेव्हा सुखद सकारात्मक भावस्थिती असते. सकृत दर्शनी हे दोन्ही विभाग परस्पर विरुद्ध कार्य करत आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी त्यांचं हे कार्य परस्पर विरुद्ध चाललेलं नसतं, तर ते कार्य परस्पर पूरक चाललेलं असतं. वेगवेगळ्या भावनिक अनुभवानुसार
शरीरांतर्गत परिस्थितीत हे चढ उतार सुरू असतात. संतुलन बिघडले की पुन्हा संतुलन प्रस्थापित करण्यासाठी शरीर कार्यरत असतं. सकारात्मक नकारात्मक या भावना नैसर्गिक आहेत, त्या टाळता येणार नाहीत. पण आत्ता दिलेल्या माहितीनुसार हे नक्कीच लक्षात येतंय की नकारात्मक भावनांच्या सतत प्रभावामध्ये राहणं हे आपल्यासाठी किती घातक आहे. कल्पना करा, दीर्घ काळ आपण नकारात्मक भावनांमध्ये राहिलो तर दीर्घ काळ शरीराची मनाची ही अशी आणीबाणीची परिस्थिती. प्रदीर्घ काळ टिकून राहिलेले शरीरांतर्गत बदल, काय अवस्था होईल आपली. मनोकायिक आजारांचे म्हणजेच सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स ला बळी पडलो नाही आपण तरच नवल म्हणायचे. म्हणूनच सदा सर्व काळ दुःख, शोक, चिंता अशी नकारात्मक मानसिकता नको. हे अंमलात कसं आणायचं? येथे श्लोकामध्ये पुढच्या 2 ओळी अत्यंत मार्मिक आणि नेमक्या दिलेल्या आहेत. समर्थ म्हणतात, विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मी देह आहे किंवा देह म्हणजेच मी, ह्याच समजुतीमध्ये आपण अडकलो तर तो विचारांचा संकुचितपणा ठरतो. यातून दैहिक गोष्टींविषयी अतिजागरूकता निर्माण होईल. देहाच्या सुरक्षिततेची सतत काळजी करत राहायची. भविष्यात आपल्याला काही होणार तर नाही ना, याबाबतची भीती, चिंता. त्याचबरोबर दैहिक सुखासाठी अनेक गोष्टी आपल्यालाच मिळायला पाहिजेत, यासाठीचा हव्यास, त्यासाठीची धावाधाव आणि तत्सम सर्व काही, हे सगळे सोडायला हवे. का? अहो, या देहाला काळाची मर्यादा आहे. आपण ठराविक काळापुरतेच स्थूल स्वरूपामध्ये येथे या पृथ्वीवरती आहोत. एक दिवस आपलं हे शरीर सोडून आपण जाणार आहोत. हे शरीर नष्ट होणार आहे. म्हणून देहात अति गुंतणं नको. पण देहबुद्धी सोडायची, ती कमी करायची म्हणजे कशी? ती कशी कमी होईल? असं नक्कीच होणार नाही की अचानकपणे एक दिवस आपण उठायचं आणि आता मी सगळं सोडून दिलेलं आहे, आता मला देहाची पर्वा नाही, मला कशाचीही भीती नाही, मी बेदरकारपणे कशीही कसाही वागणार, असे म्हणायचे. समर्थांनी इथे अत्यंत जागरूकपणे एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे विवेके. विवेकाने देहबुद्धी कशी सोडायची? विवेकाने सोडायची, ज्ञानाने सोडायची. मनाची तशी घडण करायची की मी म्हणजे केवळ हा नश्वर देह नाही. अन्यथा अर्धवटपणा काय उपयोगाचा? देहबुद्धी सोडून द्यायची, देह म्हणजेच मी या कल्पनेतून बाहेर पडायचं. देहापलीकडचा, देहातीत विचार करायचा. याला एकदा सुरुवात झाली की आत्मस्वरूप जाणून घेण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. आपण ईश्वराचे अंश आहोत, आपण चैतन्यमय आहोत, आपण स्वयंपूर्ण आहोत. याची जाणीव होऊ लागली की आपल्याकडे अनेक क्षमता आहेत, आपण सक्षम आहोत, हेही पटायला लागतं. या स्वयंपूर्णतेच्या जाणीवेतून मुक्तीचा आनंद आपण सुंदरतेनं उपभोगू शकू. मर्यादांच्या भिंतींमधून बाहेर पडून आपला हा मी अधिक व्यापक होईल आणि आत्मस्वरूपाच्या शाश्वत आनंदामध्ये रममाण होऊन राहील. धन्यवाद.